घटस्थापनेसाठी सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या 7 वस्तू तुमच्या घरी आहेत का एकदा तपासून घ्या. नवरात्र उत्सव आता अवघ्या काही दिवसावर आला आहे. त्यामुळे घरोघरी घटस्थापनेची तयारी सुरू झाली आहे. घटस्थापनेच्या दिवशी ऐनवेळी धावपळ होऊ नये, एखाद्या गोष्टीची पडापड होऊ नये म्हणून या 5 गोष्टी आधीपासूनच तुमच्या घरात आणून ठेवा. त्या कोणत्या ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे घट. काही ठिकाणी मातीचा तर काही ठिकाणी तांबे, पितळ, चांदी किंवा स्टील अशा धातूंचा घट बसवतात. तुमच्या घटाचा कलश व्यवस्थित शोधून स्वच्छ करून ठेवा, नसेल तर लगेचच आणून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी घटामध्ये नारळ ठेवले जाते तर काही ठिकाणी देवीचा टाक ठेवला जातो. यापैकी जी गोष्ट तुम्हाला तुमच्या घरातल्या परंपरेनुसार चालते त्यानुसार ती घरात तयार ठेवा. धान्य लावण्यासाठी लागणारी माती. हल्ली बाजारात माती विकणारे अनेक जण दिसतात, पण त्यांच्याकडून आणलेल्या मातीत धान्य चांगले उगवत नाही. त्यामुळे तुमच्या शहरातल्या नर्सरीतून माती घेऊन येऊ शकता. घटस्थापनेच्या दिवशी लागणारी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धान्ये. काही ठिकाणी सप्तधान्ये, काही ठिकाणी पंचधान्ये तर काही ठिकाणी नुसते गहू मातीत टाकले जातात. तुमच्या घरातल्या प्रथेप्रमाणे धान्ये आणा आणि ते व्यवस्थित पाखडून निवडून ठेवा. जेणेकरून त्या दिवशी जास्त घाई होऊ नये म्हणून आपली तयारी अगोदरच आपण करून ठेवावी. काही ठिकाणी कलशाची स्थापना होत नाही, पण अखंड नंदादीप लावला जातो. तुम्ही जो कोणता दिवा लावणार आहात तो व्यवस्थित स्वच्छ करून ठेवा. अखंड नंदादीप लावताना त्याची वात थोडी मोठी असणं गरजेचे आहे. त्यामुळे अशी मोठ्या आकाराची वात आधीच तयार करून ठेवा, किंवा घरी करता येत नसेल तर विकतही तुम्हाला मिळते, ती विकतही आणू शकता. पण सहसा घरी केलेली वातच तुम्ही लावा. घटामध्ये लावण्यासाठी विड्याची पानं किंवा आंब्याची पानं लागतात. ती 5 पानं तुमच्या घरात असू द्या. बाकी घटस्थापनेच्या पूजेसाठी फुलं, पूजेचे इतर साहित्य लागतेच. पण वर सांगितलेल्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्याने त्या घरात असणं गरजेचे आहे. कारण ऐन घटस्थापनेच्या वेळी ह्या गोष्टींसाठी धावपळ व्हायला नको म्हणून अगोदरच तुम्ही सर्व तयारी करून ठेवा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.